नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज तुम्हाला लाल माठाच्या भाजीपासून एक पदार्थ बनवून दाखवणार आहे. मस्त ही भाजी खाल्ल्याने तुमची इम्युनिटी वाढते, तुमचं रक्त शुद्ध होतं, तुमचं रक्त वाढतं. बऱ्याच काही रोगांवर तुमचं गुडघेदुखी कंबरदुखीपासून बी कायम बरं होणार असं म्हणतात. असं मग ते माहीत नाही मला, पण असं सांगतात सर्व का लाल माठाची भाजी खाल्ली तर त्याचं गुडघेदुखी कंबरदुखी बी जाती. तर अशी आयुर्वेदिक भाजी आहे. भरपूर काही सांगून जाणार आहे. तिची पानं मी कुडलेली आहेत आणि ही देठ आहेत. हे देठ पण मी घेणार आहे. पहा, याचे कवळे कवळे देठ आहेत ना सर्व, हे पण घ्यायचे आपल्याला. ह्याच्यात पण जीवनसत्व भरपूर आहे. त्याची मुळं काढून टाकायची आणि देठ घ्यायची. अशी भाजी एवढी जबरदस्त चवीला पण लागती आणि छान. आणि ह्या ट्रिकने मी बनवणार आहे. तुम्ही नक्कीच पहा ह्याचं काय बनतंय आणि काय होणार आहे या भाजीचं. तर पहा, तुम्ही कुठला पदार्थ बनवणार आहे तर नक्कीच पहा. भाजी कुठल्या पद्धतीने बनवणार आहे ते पण आहे त्याच्यात. तर पहा तुम्ही नक्कीच. तर ही भाजी मी निसून घेतलेली, पाने काढून घेतलेली आहे या भाजीची. आणि ही भाजीचे देठ मी संपूर्ण चिरून घेणार आहे. पहिली बारीक बारीक चिरणार आहे आणि मग चिरल्यावर तुम्हाला दाखवते सर्व किती चिरली, कशी चिरली ती. तर पहा तुम्ही नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पाहिला. तर ही भाजी मी चिरून घेतलेली आहे सर्व आणि याच्यात भरून घेते सर्व. हे बघा, याच्यात सर्व भरून घेते. त्याची देठं पूर्ण चिरून घेतलेली आहेत. पहा, चिरताना नाही दाखवली का की व्हिडिओ मोठा होत जातो ना, मग तो कंटाळा करतात पाहायचा. पण सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे. कुठल्या ट्रिकने बनवणार आहे ते पण पहा. तर हे मी धुवून घेणार आहे स्वच्छ आणि पाण्यात चाळणीत निथळ्या ठेवणार आहे. ह्याला सामग्री काय काय लागते पहा. आता इथे मी घेतलेला आहे मिक्सरचा बाउल. लसूण भरपूर घालायचं आपल्याला. एक कांदा सोडला होता लसणाचा, पूर्ण कांदा घातलेला आहे. आणि मिरच्या 7-8 मिरच्या चांगल्या घालायच्या, हिरव्या मिरच्याचे तुकडे पण टाकायचे जराशे आणि हिरव्या मिरच्या पण टाकायच्या त्याच्यात आपल्याला. अख्ख्या मिरच्या अशा तुकडे करून पी टाकायच्यात. आणि हे मिरच्या हे पहिले वाटून घेते मी जरासं. नंतर मग कसं आपण दुसऱ्या सामग्री घातली ना मिरच्या तशाच राहतात वाटायच्या. आणि मग हे बघा, आता असं जाडसर वाटलेलं आहे मी. पहा तुम्ही, हे जाडसर वाटलेलं आहे. ह्याच्यात मी आता शेंगदाणे घालणार आहे. 2 मुठभर शेंगदाणे घालायचे आपल्याला. हे पहा, आणि जाडसरच वाटायचे, बारीक वाटायचे नाही त्याला. जाडसरच घ्यायचे वाटून. जरासं फिरवायचं का लगेच होतात, ते वेळ लागत नाही. ह्या भाजीला टाईम लागत नाही मैत्रिणींना, पटकनी होते. तुम्हाला कशा बी पद्धतीने केली तरी खूप चविष्ट लागते ती. नुसती मीठ घालून केली ना तरी छान लागते. इथे मी पळीभर तेल टाकलेलं आहे. त्याच्यावर तेल तापू द्या चांगलं. मग पुढची प्रोसेस करूया आपण. तर ते तेल कढईत छान तापलेली, कढई म्हणा फॅन म्हणा काही पण बोला, तापलेलं आहे. आता ही भाजी बघा धुवून घेतली आहे स्वच्छ. त्याची देठं कापलेली ती पण धुवून घेतलेली आहे, सगळं धुवून घेतलेली आहे. आता मी टाकणार आहे आता. आणि चाळणीत ठेवलेली आहे निथळायला, म्हणजे निथळली पण आहे. मी पानं बिलकुल चिरली नाही, पानं तशीच ठेवलेली आहेत, फक्त देठं चिरलेली आहेत. आता हे वाटलेलं आहे ना, ते टाकून द्यायचे त्याच्यामध्ये. हे बघा, सोप्या पद्धतीत आहे, खूप अवघड नाही. सामग्री भी खूप कमी लागती, त्याला काही जास्त लागत पण नाही. पण भाजी चविष्ट होती, खूप छान लागती. लहान मुलांपासून मोठ्यांना खायला द्या सर्वांना. हिच्यात भरपूर शक्ती आहे, भरपूर विटॅमिनने भरलेली आहे ही भाजी. आणि इम्युनिटी वाढवणारी आहे, तुम्हाला रक्त शुद्ध करणारी आहे, रक्त वाढवणारी आहे. म्हणजे हे तर आहेच, पण आणखीन बी सांगतात लोक, म्हणजे अशी मला हे माहीत नाही, हे 2-3 माहीत आहे तेच सांगितलं. गुडघेदुखी कंबरदुखी ह्याच्यापासून बी तुम्हाला फायदा होतो म्हणतात. तर पहा तुम्ही, तुम्हाला आवडली तर नक्कीच करून पहा. ही लाल माठाची भाजी आहे. हिचे मोठे जर झाले तर त्याचे देठ बनतात आणि ते देठाची पण भाजी करतात. म्हणजे ह्याचं काहीच वाया जात नाही आहे. त्याच्या मुळाचं पण काढून मुळाची पण भाजी बनवतात, म्हणजे एवढं पौष्टिक आहे ते. तर हे छान परतून द्यायचे आपल्याला, घ्यायचं आहे, मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि ही भाजी द्यायची सोडून त्याच्यामध्ये. हे बघा, पानं बिनं सगळं सोडून द्यायचं. बिलकुल चिरली नाही मी भाजी, अशीच टाकलेली आहे. एक जुडी आहे. त्याच्यात अजून पण एक सामग्री घालणार आहे मी, पुढे पहा काय घालणार आहे ती. अशी उलटी पालटी करत राहायचं सारखं. एकदा छोटी कमी झाली का मग झाकण ठेवायचं जरासं त्याच्यावर. जास्त पण झाकण ठेवायचं नाही, भाजी काळी पडून जाईन ती. म्हणून थोड्या वेळात अगदी मिनिटभर वाफ धरीपर्यंत झाकण ठेवायचे आपल्याला. पण आता नंतर झाकण ठेवायचे, लगेच नाही, अजून टाईम आहे त्याला. ही सगळी उलटीपालटी करून सगळा मसाला त्याला मिक्स झाला पाहिजे.
सारखं उलटंपलटं करत राहायचं तिला. पाणी बिलकुल वापरायचं नाही, त्याच पाण्यात होती ती. छान शिजती जाती. तुम्ही काही घातलं तरी त्या पाण्यातच शिजणार ती. म्हणून थोडेसे हिरवं पाणी होती 2-3, ती पण चिरलेली आहेत मी, टाकलेली आहेत हिरव्या माठाची. माठाचे 2 प्रकार आहे, एक लाल माठ पण आहे, हिरवा माठ पण आहे. ते पहा, मिरच्या 2-3 टाकलेल्या आहेत, अशा तुकडे करून टाकलेले आहेत. हे बघा, उलटी पालटी केलेली आहे छान अशी मी. सगळीकडे त्याला लागलं पाहिजे, एकजीव झाला पाहिजे सगळ्याचा. हे बघा, सगळं मसाल्याचा पण लाल रंग येतो त्याचा. आपण जो मसाला घालून तो पण लाल बनतो. म्हणून अशी स्वादिष्ट आणि चविष्ट भाजी नक्कीच करून पहा. या पद्धतीने करा, तुमची भाजी तुमच्याकडे शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीने जर केली तर. मैत्रिणींनो पहा, किती सुंदर दिसती, पण खूप देखणी भाजी ती. लाल रंगाची भाजी छान वाटते. त्याच्यावर जरा झाकण ठेवते, वाफ धरून देते. नंतर आपल्याला पुढे बी आपल्याला एक प्रोसेस टाकायची आहे ती पहा. हे बघा, वाफ झालेली आहे मस्त. आता परत हलवून घेते आणि हे टाकते मुगाची डाळ. मुगाची डाळ मी 1-1.5 चमचा भिजत घातली होती 2-3 तास, तर ती आता टाकते. ह्याला काही जास्त शिजायला लागणार नाही, का की भिजलेली आहे भरपूर, म्हणून शिजायला जास्त लागणार नाही. मीठ मी बेताचं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. जेवढं पाहिजे आपल्याला तेवढंच तुमच्या अंदाजाने तुम्ही मीठ टाकू शकता. हे बघा, छान अशी हलवून घ्यायची ती पण डाळ टाकल्यानंतर, आणि परत झाकण ठेवायचे जरा एक अर्धा मिनिट अर्धा, जास्त नाही. डाळ तर आपण हलवता जवळजवळ 50% शिजलेली आहे. आणि आता झाकण ठेवून पहा कशी पद्धतीने करते मी. जसं खाली पण करपायची भीती असती, दाणे टाकलेत ना शेंगदाणे, त्याच्यामुळं करपायची भीती असती, तशी करपणार नाही, चविष्ट होणार आहे ती. बघा, पाणी सुटलेलं आहे त्याला, आणि मिरच्या टाकलेल्या आहेत मध्ये. आता एक वाफ घेऊन देते का आपली भाजी तयार झाली लगेच. एकच वाफीत भाजी तयार होणार आहे, काही वेळ लागणार नाही तिला. फार चविष्ट, तोंडी लावण्यासाठी तुम्ही उपयोगी करणार आहे ही भाजी. किंवा अशी भाकरीबरोबर, तुम्ही चपातीबरोबर खा, कशाबरोबर खा, एवढी टेस्टी लागते, खूप छान. आणि हेल्दी भाजी आहे, लहान मुलांपासून मोठ्यांना खायला द्या, खूप छान भाजी आहे. तर मी झालेली आहे, काढून दाखवते तुम्हाला. बघा, साध्या सोप्या पद्धतीत पटकन भाजी झालेली आहे का नाही. मैत्रिणींनो, आता थंडीत भरपूर अशा भाज्या असतात, पालेभाज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या, त्या आपल्या करायच्याच असतात. खरंच म्हणजे सीजनच्या भाज्या असतात थंडीच्या, तर त्या भाज्या केल्याने खूप पौष्टिकपणा, हेल्दीपणा निर्माण होतो त्याच्यामध्ये. आणि फायबर, याच्यात फायबर पण टाकले आहे, का की डाळ टाकलेली आहे मी. म्हणजे पहा, कॅल्शियम आहे, फायबर आहे, विटॅमिन आहे, परत भरपूर काही आहे. इम्युनिटी वाढवणारे आहे, रक्त शुद्ध करणारे आहे, रक्त वाढणारे आहे. म्हणजे या भाजीत एवढं गुण आहेत ना. तर आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. बाय.